मी डॉक्टर अभिजित पाठक, स्वास्थ्य हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटर अहमदनगर यांच्या माध्यमातून आज तुमच्याशी संवाद साधतोय. मित्रांनो, बरेच व्हिडिओज इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर रीलच्या स्वरूपात फिरत असतात. मध्यंतरी असाच एक व्हिडिओ आला होता की हार्ट अटॅक मध्ये आलेल्या रुग्णांमध्ये एक पाईप घालायचा आणि तो जो ब्लॉक आहे तो सगळा काढून टाकायचा आणि तो रुग्ण बरा होतो, त्याला अँजिओप्लास्टी किंवा स्टेंट घालण्याची गरज नाही. आणि हा इतका व्हायरल झाला व्हिडिओ की अनेक रुग्णांनी मला विचारलं की या व्हिडिओची तथ्यता काय आहे, हे आमच्या पेशंटमध्ये ही टेक्नॉलॉजी वापरता येईल का, ही कुठे अवेलेबल आहे. मित्रांनो, ही खूप जुनी टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे जवळजवळ मीच ही गेली 20 ते 25 वर्ष हीच टेक्नॉलॉजी वापरतोय. याला थ्रॉम्बोसक्शन कॅथेटर असं म्हणतात. पण हा काही सगळ्या पेशंट्समध्ये वापरता येतो असं नाही. ज्यांच्यामध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गुठळी झालेली आहे अशाच पेशंटमध्ये याचा चांगला उपयोग होतो. बाकीच्या पेशंटमध्ये एवढा चांगला उपयोग याचा होऊ शकत नाही. त्यामुळे सरसकट प्रत्येक रुग्णांमध्ये ही पद्धत वापरली जाईल असं वाटत नाही. त्यामुळे प्रत्येक रुग्णाला या पद्धतीचा उपयोग होईल असंही नाही. त्यामुळे ज्यांना अँजिओप्लास्टी करायला लागणार आहे त्यांना अँजिओप्लास्टीच करायला लागणार आहे. ज्यांना थ्रॉम्बोसक्शनचा उपयोग होणार आहे त्यांना थ्रॉम्बोसक्शनचा डेफिनेटली वापर सगळेच डॉक्टर योग्यपणे करतच असतात. त्यामुळे अशा रीलवर अंधविश्वास ठेवण्यापेक्षा तुमच्या डॉक्टरांना याबाबतचं तथ्य विचारा आणि मग सत्य आणि असत्य यामध्ये काय फरक आहे हे समजावून घ्या आणि त्यानुसार निर्णय घ्या. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा. आरोग्यदायी जीवनासाठी स्वास्थ्य हॉस्पिटल तर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.